पोटाला मनाशी थोडं बोलायचं हाय. नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या चविष्ट दर्जेदार आणि उत्तम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आठवणींचं मीठ चवीनुसार. मंडळी बघा, तुम्ही आता अनेक वर्ष स्वयंपाक करत आहात, तुमच्या घरी एकमेकांना तुम्ही खाऊ घालता, वेगवेगळे पदार्थ करता. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वयंपाक करण्यासारखं मेडिटेशन दुसरं कुठलंही नाही. स्वयंपाक करताना तुमचं मन त्याच्यामध्ये पाहिजे, तुमचं चित्त त्याच्यामध्ये पाहिजे. खरं सांगू का, तुमचा आत्मा सुद्धा त्याच्यामध्ये पाहिजे. अगदी बरोबर. आणि तसंच आपल्या माणसांना जपण्यासाठी काही आत्मा परत येतात. हा तर मी हे म्हणत होतो की वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्वयंपाक करत असतो. कधी त्याच्यामध्ये आपण छान गोडवा आणतो, कधी थोडासा आंबटपणा असतो, कधी थोडंसं खारटही होतं. आणि तुला आवडतात म्हणून मसाले सुद्धा तुला आवडतात ना? ऐकलंय मी संकर्षण. मला कळत नाही काय होतंय. असं वाटतंय आज माझ्याबरोबर अजून कोणीतरी निवेदन करतंय, पण ठीक आहे. तर मुद्दा असा की स्वयंपाक करणं फार महत्वाचं आहे. आणि एकदा छान स्वयंपाक झाला, पोटभर आपण जेवलो की मग नंतर छान निजावं, अगदी मनापासून झोप घ्यावी. बाळा रात्र झाली, दाटतो अंधार आहे, तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. कळत नाही नेमके कुठून आवाज येत आहेत, कोण बोलतंय. असं ऐकलंय बाबा की उपाशी भटके आत्मे फिरत असतात. काय सांगता येत नाही. आम्ही सारे खवय्येच्या मंचावरती वेगवेगळे पदार्थ खायला कोणाची अतृप्त इच्छा राहिली असेल तर आत्मे आले असतील. पण ठीक आहे, आपल्याला काही भीती वाटत नाहीत. आपल्याला आहेत ना, आणि तुम्ही आहात माझ्यासोबत. मी काय एकटा थोडीच आहे. घाबरायचं नाही. छान धिटाने आजच्या भागाला सुरुवात करायची. अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना तुमच्यासोबत. हा ओके, तर सुरुवात करूया आजच्या भागाला आम्ही सारे खवय्येच्या. मस्तपैकी एन्जॉय करूया. आलेल्या पाहुण्यांना इथे बोलूया. तुला जपणार आहे या मालिकेमधल्या 2 गुणी अभिनेत्री या मंचावरती येणार आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. अंबिका म्हणजेच प्रतीक्षा शिवणकर आणि अनन्या म्हणजे तनिष्का विषय यांचं. प्लीज वेलकम. मी आम्ही सारे खवय्येचा निवेदक आहे. हे काय घडलं माझ्या हातून आता. अंबिका आणि अनन्या, फार मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत. थँक्यू. तुमच्या मालिकेमध्ये ही आत्मा असते ना? हो. त्रास दिला? नाही दिला नाही, पण तिला आपण चिमटा काढू शकतो का? हो बघ. आज तू खरी आली आत्मरूपात नाही. अजिबात नाही. वाटते काय झालं? चांगल्या माणसांना नाही त्रास देत. चांगल्या माणसांना नाही त्रास. नाही त्रास तुला देत. त्रास झाला? मला हा नाही झाला. नाही झाला. ते काय झालं, ड्रेसही पांढरा घातल्यामुळे मला थोडस घाबरलो मी. पण फार मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत. मजा आली तुमच्या बरोबर नृत्य करायला. तुम्ही दोघी मस्त कमाल. मला जपणार आहे. आज तुम्हाला चांगले पदार्थ करून मला जपायचं, नाही तर माझा होईल आत्मा. वा, मालिका छान चालू आहे. मस्त मस्त. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला. मी तुम्हाला आमच्या घराची ओळख करून देतो. प्रतीक्षाजी इकडे या. येस. आमचं हे जे घर आहे ते फार इंटरेस्टिंग आहे आणि माझ्यासारखंच बोलकं आहे. तर तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये द्राक्ष, फळं, वेली, पानं, गुळ पावडर सगळं आहे. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात. आणि तो आहे आठवणींचा कट्टा. मालिका सुरू कधी झाली, भेट कशी झाली, मैत्री कशी झाली, अशा आठवणींच्या कट्ट्यावरती गप्पा रंगणार आहे. तयार आहात तुम्ही? हो. प्लीज या, सुरुवात करूया आजच्या भागाला आम्ही सारे खवय्ये. प्लीज वेलकम. प्रतीक्षा आणि तनिष्का म्हणजे अंबिका आणि अनन्या, तुम्हा दोघींचं फार मनापासून स्वागत. तुम्ही चहा घेता का? हो हो. थँक्यू सो मच. कारण आमच्याकडे कडक गप्पांना सुरुवात कडक चहा घेतल्यावर. आहा वा. घ्या. तर तुम्हा दोघींचं फार मनापासून स्वागत. किती महिने झाले मालिका सुरू होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ?
आता वर्ष होईल. हो वर्ष वर्ष झालं. मध्ये हो या वर्षामध्ये अंबिका म्हणून आणि अनन्या म्हणून मिळालेली फार मौल्यवान पावती प्रेक्षकांकडून. पावती म्हणण्यापेक्षा आजच आम्ही सकाळी बोलत होतो, आमच्या पात्रांना जे प्रेम मिळतंय ते अंबिका आणि अनन्यापेक्षा वेदाची आई आणि वेदाची आत्या अच्छा, असं लोक तेवढ्याच आपुलकीने आम्हाला स्वीकारतायत आणि वेदाच्या नावाने आम्हाला ओळखतात, त्याचा आम्हाला एक वेगळाच आनंद आहे. तुला माहिती का, मला हे ना श्रेय झी मराठीचंही तेवढंच वाटतं. कारण जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन अवॉर्डला जातो तेव्हा त्याला नाव असतं उत्सव नात्यांचा. तर झी मराठी ही अशी वाहिनी आहे जिथे फक्त नायिका फक्त नायक यांची पात्र प्रेक्षकांपर्यंत न पोहोचता तुमची आई, तुमचे बाबा, तुमची आत्या, तुमचे मामा, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचा मुलगा मुलगी, ही सगळी नाती प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि म्हणून तो उत्सव नात्यांचा होतो, हो की नाही? वा, फार भारी. तुम्ही खवईगिरी सेटवरती करता? हो हो खूप खूप प्रचंड. व्हेज नॉन व्हेज? मी व्हेज ही नॉनव्हेज. अच्छा, तुमची केमिस्ट्री फार उत्तम झाली वाटतं. आल्यापासून पोजही सारखी आहे, पॉजही सारखे जुळली आहे का तुमची केमिस्ट्री? हो, आमची केमिस्ट्री अगदी जुळली आणि खूप कमी वेळात आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. काय असं झालं की एकमेकींची चांगली मैत्रीण व्हावं असं तुम्हाला वाटलं? हा, प्रचंड गुणी मुलगी आहे, बर. उत्तम काम करते, चोख काम करते. हम्म. त्यानंतर माणूस म्हणून मुळात चांगली आहे. आपल्या लोकांसाठी ती अशी भिडते. हो म्हणजे जी गोष्ट मला तिची चांगली वाटते आणि तिच्या त्या स्वभावाची मला भीती वाटते. क्यों बोला तुम्ही उसको ऐसा, असं ती म्हणजे डायरेक्ट भिडूच शकते. सो मला तिची त्या गोष्टीसाठी जरा भीती वाटते आणि तिची काळजी वाटते. की जरा जास्त भिडत जाऊ नको. हा हा हा. पण एक बरं आहे की मुलींचा प्रवास आता भिडणाऱ्यापासून भिडणाऱ्यापर्यंत झालेला आहे. त्यामुळे ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. प्रतीक्षाजींबद्दल आवडण्यासारखं Oh my खूप काही आहेच आणि आम्ही ते ज्ञात आहे आम्हाला. पण तरी तुमच्या नजरेतनं आम्हाला यांचं व्यक्तिमत्व खुलून सांगा. ती खूप इमोशनल आहे आणि प्रत्येकाला आपलं करणारी आहे. बर. मी खूप वेळ घेते आणि तिचं नाही तो माझा माणूस आहे ती डिक्लेअर करून टाकते आणि तिच्याकडून मी प्रचंड शिकतेय. तरी एखादी गोष्ट असं वाटतं ना की आपल्या मैत्रिणींनी ही बदलावी असं तुम्हाला वाटतं एकमेकांविषयी? जरा बंद कर. बोल ना. ही प्रचंड इमोशनल ही प्रचंड इमोशनल आहे आणि ओव्हर थिंकिंग. सेम हिअर. पदार्थ कोणते कोणते आवडतात तुम्हाला? आम्हाला पाणीपुरी आवडते, आम्हाला छोले भटुरे आवडतात आणि कोल्ड ड्रिंक ते काचेच्या बॉटलमध्ये मिळतं. काचेच्या बाटलीतलं कोल्ड ड्रिंक? येस. नाही नाही नाही, तू चुकतोय. मला वाटतं आपली आवड मिळते की काय? पण एक खरं सांगू का, ते जे 10 रुपयात मिळतं ना छोटं, हो त्याची मजा काही निराळी. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही प्लास्टिकच्या किती मोठ्या मोठ्या बाटल्या आणा, किती फॅशनेबल त्याला हे करा, पण ते असा आवाज येतो तुम्हाला काढता? नाही. तू फक्त ऍक्शन कर, मी आवाज काढतो. टॅलेंट. टॅलेंट. कमाल. पण छान वाटतंय. आपण आता तुमच्या बरोबर एक गेम खेळूया. पण तो गेम खेळण्याआधी तुम्हाला भेटायला एक विशेष पाहुणे इथे आलेले आहेत. जसं आमच्या कार्यक्रमामध्ये पदार्थ ताजे ताजे होतात, या कार्यक्रमात काही कलाकारही ताजे ताजे घडतात. याला मात्र म्हणू नका तुला जपणार आहे. त्याला जेवढं जपाल तेवढा तो अंगावर येईल. तेव्हा त्यांचं स्वागत करूया. डबेवाले काका प्लीज मंचावरती या. प्रेमाने जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. माझा कॅमेरा सोडून अभिनय करा, म्हणजे प्रेक्षकांना मीच दिसलो नाही तर या घाबरण्याला अर्थ काय नाही का? आले बघा आपल्याकडे, भूत आले भूत. आता मला तेच कळत नाही, घाबरायचं की सावध राहायचं, काहीच कळत नाही. एक तिथे आल्या आल्या घाबरण्याची ऍक्टिंग केली. प्लीज नाव. नाईस. हीच वत्ती दुसरी कुठली आहे ना? आमच्या गल्लीत एक डॉक्टर आहेत, त्यांना ब्रँड अँबॅसेडर हवाय. कशासाठी? मणक्याच्या विकारांवरती उपाय ते सांगतात. तर त्याला हा फोटो नक्की जाईल. कसे आहात तुम्ही? मस्त. वा, छान दिसताय. तर तुम्ही काय घाबरणार आहात का त्यांना काय दबून राहणार आहात? आपल्याकडे जे भूत आले ते चांगलं भूत आले. चांगलं. मग त्याच्यासाठी मलाच कळत नाही, घाबरायचं. नका घाबरू, नका घाबरू. नका घाबरू. हे बगलीत काय मारलंय? हे भूताचं पुस्तक आहे. तुम्ही त्या खवईमध्ये जे टिप्स लिहून देतात ना, त्या टिप्स लिहून दिल्यात माझ्या बायकोनी. हे का? त्याच्यात त्यांना भूत चांगलं कसं बनायचं याच्यासाठी त्यात टिप्स लिहिलेले आहेत. भूताटकीच्या टिप्स टिप्स कोणी दिल्या त्या? तुमच्या हे पत्नी? माझ्या बायकोनी दिले आहेत.
बरं ठीक आहे, ओके. भूत बनायच्या चांगल्या टिप्स आहेत, हा. तर या तुम्ही घरी घेऊन जा येस. आणि ह्याचं वाचन करून चांगलं भूत बनायचा प्रयत्न Yes. करा. बरं, यांच्यासाठी खायला काय आणलंय? त्याच्यामध्ये बघा उघडू का? येस, थँक्यू. हा, थँक्यू. काहीतरी आणलंय का यांनी तुमच्यासाठी? प्रतीक्षा आणि अनन्या. अरे रे 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 रे. पाणी आणि पुरी रगडाई तयार आहे. सांभाळू ना. आणि ह्याच्यात काय? अरे क्या बात अरे आहे. वा. विषय खलास, विषय रगडा. खलास. खाली बघ ना, तिखट पाणी असेल. तिखट पाणी असेल. हो. हा, क्या बात. वा. अरे यार, हे तुम्ही काय केलं आज? पुन्हा या. थँक्यू काका, बाय बाय. थँक्यू काका. घ्या मैत्रिणींनो, पाणीपुरी घ्या, तुमच्यासाठी आणलीये.